अजितदादा अशी दुटप्पी भूमिका अजितदादाची योग्य नाही. ज्या वेळी धनंजय मुंडेचा वेळ आली त्यावेळेस धनंजय मुंडेची कधी अजित पवारांनी पाठराखण केली नाही. म्हणजे कुठेतरी धनंजय मुंडेच्या एखाद्या कार्यकर्त्याने हत्या केली असेल किंवा त्याच्यामध्ये त्यांचं नाव असेल, परंतु धनंजय मुंडेला त्यामध्ये राजीनामा घेण्याचं काम अजित पवारांनी केलं. म्हणजे अजित पवार हा अतिशय जातीवादी असणारा उपमुख्यमंत्री, अजित पवार हा जातीवादी असणारा नेता आहे. अजित पवारांनी धनंजय मुंडेची जात पाहून धनंजय मुंडेची पाठराखण केली नाही. अजित पवारांनी जाणीवपूर्वक धनंजय मुंडेला संपवण्यासाठी केलेला हा डाव आहे. आणि आता सुद्धा अजित पवार अनेक तेथील त्यांच्या धनंजय मुंडेच्या विरोधातील नेत्यांना बळ देण्याचं काम करतायत. म्हणजे अजित पवार स्वतः भ्रष्टाचारी असणार अजित पवार 70,000 कोटींचा घोटाळा करून अनेक पदावर बसलेला दुसऱ्याला शिकवण्याचं काम करत असेल, हे आम्ही खपून घेणार नाहीत. अजित पवारांना आम्ही जशाच तसं उत्तर येणाऱ्या काळात देऊ. अजित पवार हा जातीवादी आमच्या ओबीसी समाजाला आम्ही सांगत राहू. आणि येणाऱ्या काळात जर असं ओबीसी समाजाच्या नेत्याला संपवण्याचं काम जर अजित पवार करत असतील तर आम्हाला हे मान्य नाही. आम्ही अजित पवारांना सुद्धा संपवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहू. कारण की धनंजय मुंडे सारखा कर्तृत्ववान नेता ज्यांनी शरद पवारांना सोडून अजित पवारांना साथ दिली, पडत्या काळात अजित पवारांना साथ दिली, त्या धनंजय मुंडेला संपवण्यासाठी अजित पवारांनी अंधारातून प्रयत्न केल्यासारखा प्रकारे. म्हणजे तुम्ही आंदेकरच्या पत्नीला कुठेतरी कुटुंबातील व्यक्तींना गुंड आंदेकरांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देता आणि तिथं जर गुंडाला तुम्ही अभय देत असतील तर धनंजय मुंडे काही गुंड नाहीत. धनंजय मुंडेच्या एखाद्या कार्यकर्त्याने जर गुन्हा केला असेल तर धनंजय मुंडे गुन्हेगार कसे असू शकतात? त्यामुळं तुम्ही आपला तो बाबू आणि लोकांचं कार्ट ही भूमिका तुम्ही आता बंद केली पाहिजे. स्वतःच्या मुलाने 1800 कोटीची संपत्ती फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्पवर घेण्याचा कार्यक्रम केला. त्यामध्ये सुद्धा तुम्ही क्लीन चिट दिली. तुम्ही स्वतः 70,000 कोटीचा घोटाळा केला. स्वतः तुम्ही आज उपमुख्यमंत्री पदावर, अर्थमंत्री पदावर आहे. तुम्हाला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. अजित पवार तुम्ही जातीवादी आहात. अजित पवार तुम्ही लबाड आहात. अजित पवार तुम्ही स्वतःच्या सहकार्याला संपवणारे आहात. त्यामुळे सगळ्या राष्ट्रवादीतील सहकार्य सुद्धा अजित पवारांचा येणाऱ्या काळात विचार केला पाहिजे. अजित पवारांना खरं तर हे जाणीवपूर्वक शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना खुश करायचंय. हे सगळे एकच आहेत. आज धनंजय मुंडेला संपवण्यासाठी सुप्रिया सुळेने 60 कोटींची मीडिया ट्रायलसाठी सुपारी दिलेली आहे. आम्ही वारंवार सांगतो सुप्रिया सुळे अतिशय ओबीसी द्वेष्टी आहेत आणि सुप्रिया सुळेंचे वडील शरद पवार सुद्धा हे ओबीसी द्वेष्टी आहेत. फक्त आतापर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची म्हणत ओबीसींना फसवण्याचं काम केलं, परंतु आता हे सगळं उघडं पडलेलं आहे. सगळ्यांना कळायला लागलंय बीडमध्ये वेगळा न्याय आणि पुण्यामध्ये वेगळा न्याय हा चालणार नाही. सुप्रिया सुळेंना शरद पवारांना खुश करण्यासाठी अजित पवारांनी हे केलेला कार्यक्रम आहे आणि यामधून सर्व ओबीसीने आता बोध घेतला पाहिजे. धनंजय मुंडेला संपवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, भुजबळ साहेबांना संपवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, यांना येणाऱ्या काळात आपण जशा तसं उत्तर दिलं पाहिजे. अद्याप त्याच्यामध्ये आपल्याला काही बोलता येणार नाही. ह्या राजकारण्यांचा आजच्या घडीला काही भरोसा राहिलेला नाही. उद्या हिंदू म्हणतील आणि एखादा उत्तर भारतीय महाराष्ट्राच्या बोकाडीवर आणून बसवतील. हे काही सांगता येत नाही. कारण की राजकारणामध्ये फार खिचडी झालेली आहे. कोण कोणासोबत आहे, कोण कोणासोबत नाही, हे तळाला मेळ राहिलेला नाही. कोणाकोणाची सोबत युती म्हणजे आता फार अभद्र युत्या झालेल्या आहेत. त्यामुळं अद्याप तरी काय कसं कौल महाराष्ट्रातील जनता आणि मुंबईतील जनता त्या कुणाला कौल देते त्यावर महापौर ठरले जाईल. सुटल ना आता. महापौर पदाचं आरक्षण ज्याच्या त्याच्या सोयीनुसार सोडण्यासाठी केलेलं हा नियोजन असू शकतं. कारण की आत्ताच जर केलं तर मग त्यामध्ये ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, मुस्लिम असेल याचा विचार करेल आणि सत्तेच्या विरोधात कौल देईल. म्हणून कुठतरी आत्ताच हे सोडत करायची नाही आणि नंतर मग एक बार मतपेटीत हे सगळे उमेदवार बंद झाल्याच्या नंतर त्यांना ज्याला महापौर करायचंय तशा पद्धतीने त्याच्या कुठल्या कॅटेगरीचा आहे तशा पद्धतीने आरक्षणाची सोडत होईल आणि नक्कीच त्यांच्या कार्यकर्त्याला कसा न्याय देता येईल त्याचा त्यांचा प्रयत्न आहे.